हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण विदाऊट ओव्हन पिझ्झा बेसपासून आपण पिझ्झा बनवणार आहे. अगदी सोप्पा पिझ्झा आहे हा आणि टेस्टला पण हा छान लागतो. आता ह्या बेसपासून आपण 2-3 प्रकारचे वेगवेगळे पिझ्झा बनवू शकतो. पण त्यातल्या त्यात अगदी सिंपल असा पिझ्झा मी आज तुमच्यावर शेअर करते. तर सगळ्यात प्रथम आपण इथं पिझ्झा बेस घेणार आहे. हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या पिझ्झा बेसला आपण सगळीकडनं बटर लावून घेणार आहे. आता हा पिझ्झा बनवताना आपल्याला ओव्हनची गरज लागत नाही. आपण कढईमध्ये हा पिझ्झा अगदी खूप इझिली बेक करू शकतो. तर आता इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित बटर लावून घ्यायचे. नंतर आपण ह्यावरती पिझ्झा सॉस जो भेटतो तो यावरती स्प्रेड करणार आहे. आता इथे तुम्ही पिझ्झा सॉस बरोबर मिओनीज सुद्धा ॲड करायचं आहे. अगदी थोडंसं मिओनीज टाकायचं आहे. आता मिओनीज जर आवडत नसेल तर आपण इथं चीज स्प्रेडचाही वापर करू शकतो. त्यानेही अगदी छान अशी टेस्ट येते. थोडंसं केचप टाकायचं आहे. आता हे सगळे सॉसेसचे जे काही प्रमाण आहे हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आपल्या टेस्टनुसार. आता इथे व्हेजिटेबल्स जे वापरायचे किंवा जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आपण वापरणार आहे. तर इथे मी कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. टोमॅटो आणि शिमला मिरची वापरते आणि आपण ह्यामध्ये कॉर्न वापरणार आहे जे की आपण वाफून घेतलेले आहेत. तर इथे आपण आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत जे अवेलेबल आहेत ते. तुम्ही मशरूमचाही वापर करू शकता. अगदी फक्त मशरूमनीही हे पिझ्झा बनवू शकता. जर तुम्हाला ह्यामध्ये खूप डीप सॉसेस हवे असतील तर आपण ह्या पिझ्झा बेसलाही कट मारून घेऊन त्यामध्ये हे सॉसेस ॲड केले तरीही खूप छान अशी टेस्ट येते. आता हे मुलांना जेव्हा पटकन काहीतरी खायची इच्छा असते आणि खूप हट्ट करतात आणि आपल्याला तितका वेळ नसतो पिझ्झा बेस बनवायला घरी, तर त्यावेळेस आपण ह्या पिझ्झा बेसचा वापर करून पिझ्झा बनवू शकतो. अगदी छान होतो. आता इथे मोर्जिला चीजचा वापर केलेला आहे आणि वरून आपण प्रोसेस चीज वापरणार आहे. आता हे दोन्ही चीज वापरायचे जेणेकरून आपल्या पिझ्झाची टेस्ट अगदी छान येते. आणि खूप असं चीजी हवं असेल तर आपण चीज स्प्रेड सुद्धा वापर करायचा आहे याच्यामध्ये. मोजरेला चीजनी जो चीज पूल येतो पिझ्झामध्ये तो त्या स्पेसिफिक चीजमुळे येतो, म्हणून त्या चीजचा वापर आपण पिझ्झा करताना वापर करायचा आहे. आता इथे मी कढईमध्ये मीठ टाकून ऑलरेडी 10 मिनटं कढई पूर्ण व्यवस्थित गरम करून घेतली आणि मग नंतर आपण ह्यामध्ये पिझ्झा ठेवून तो झाकून घ्यायचा आहे आणि एक 10 ते 15 मिनटामध्ये आपला पिझ्झा रेडी होतो. पूर्ण आपलं जे वरचे व्हेजीज आहेत आणि चीज आहे ती व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे. आता इथे आपण रेड चिली आणि ऑर्गॅनो टाकून पिझ्झा रेडी टू सर्व आहे. तर अगदी सोपा, झटपट आणि मुलांच्या डिमांडवरती हा पिझ्झा आपण घरच्या घरी अगदी झटपट बनवू शकतो. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.